बाजूला अशा चपला ठेवल्या आहेत खूप जुन्या, आणि एका साईडला चपला ठेवल्या आहेत त्या नवीन नवसाच्या ज्या यूज करतात त्या नवसाला चढवतात त्या. आणि आणि त्या चपला आहेत ना, त्या चपलांची स्टोरी आहे. अशी स्टोरी आहे की ते ॲक्च्युअलमध्ये देव जे आहेत आपले वेतोबा, श्री वेतोबा, ते घालून पूर्ण गावाचं रक्षण करतात, गावभर फिरतात. ही त्यांची स्टोरी आहे इथली. म्हणजे आणि मी पहिल्यांदा ऐकली आहे ही, आणि मी शॉक झाली आहे ही. खरं ते मी बघितले ना ती चप्पल, ते तर मी शब्दच नाही काय बोलायला. हां, म्हणजे ते ना जागृत देवस्थान आहे इकडचं. तर मग इकडची स्टोरी अशी आहे की जे चप्पल आहेत नवसाला लोक देतात ना, त्या चप्पला देव आहेत ना रात्रीच्या टाईमला घालून पूर्ण गावात फिरतात, गावाचं रक्षण करतात. आणि त्या चपला थोडा टाईम नंतरला झिजतात, स्वतः घासतात, आणि मग त्या झिजल्यानंतरला त्या परत वेगळ्या साईडला ठेवल्या जातात. आणि त्या झिजलेल्या चप्पल आम्ही लिटरली बघितल्यात ना, म्हणजे एकदम मिरॅकल, वेगळंच खूप. आणि त्या 100-150 वर्षापासून त्या चपला तिथे ठेवलेल्या आहेत. म्हणजे खूप असं जागृत देवस्थान आहे हे. आणि आपल्या कोकणामध्ये बघायला गेलं तर सगळ्या एकूण एक जागृत गोष्टीच आहेत. तर हे आतमध्ये पण फोटोज काढायला अलाउड नाही आहे तिथे, तर मी काय आतल्या क्लिप्स वगैरे घेतले नाही आहेत, बाहेरच मंदिरात फोटो काढले. तर आता आम्ही चाललो आहे रेडीच्या गणपतीला. मगाशी जात होतो पण मध्ये आम्ही वेतोबाला आलो. तर आता आम्ही चाललो आहे रेडीला. इथे मंदिर आता बंद झालं आहे, तर आम्हाला दर्शन काय जायला आतमध्ये भेटणार नाही आहे वाटतं. इथे गाय आहे एक. आम्ही बाहेरूनच आता काही दर्शन घेतोय, पण मंदिर खूप छान आहे इथलं पण. स्वयंभू गजानन देवस्थान इथे, आणि हे यांचे पहारेकरी. दर्शन नाही भेटलं तरी तुमचं दर्शन झालं. घेतलं खाते. इथे आम्हाला दर्शन तर नाही मिळालंय, बाहेरून आम्ही दर्शन घेतलंय. इथे मंदिरच्या पाठी बीच सुद्धा आहे, खूप मस्त आहे. इथे आमच्या दिवसातलं शेवटचं दर्शन गणपतीचं मंदिर. हे दर्शन घेऊन आता आम्ही घरी जाऊ. गुड मॉर्निंग, डे 2. आता आमचा सकाळचा नाश्ता करून झाला आहे. नाश्त्याला आम्ही इडली सांबार वगैरे केलं आणि घावणे वगैरे पण खाल्ले. तर आम्हाला त्याचा टाईम नाही भेटला व्हिडिओ वगैरे काढायला. आणि आत्ता मी पिते कॉफी. थँक्यू जान्हवी फॉर कॉफी. वेलकम. बिचारी जान्हवी खूप स्ट्रगल करते. आणि आज आमचा वर्क फ्रॉम होम आहे. आज आम्ही संध्याकाळी डायरेक्ट फिरायला जाणार आहे. आणि सगळे माझे ऑफिस कलिग्स बसले आहेत लॅपटॉप घेऊन जागेवरती. काम करा गाईस, काम करा, काम करा. आणि माझा लॅपटॉप इथे आहे, आम्ही इकडे बाहेर बसलो आहे पास करते. आता आम्ही डायरेक्ट संध्याकाळी जाऊ फिरायला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चाललो आहे निवती बीचला. आम्ही सगळे ऑलमोस्ट 4 वाजता उठलो आहे. तिकडे आम्ही
वाजले. आम्ही नाश्ता वगैरे काही केला नाही आहे. आता बघूया कुठे थांबवतात आम्हाला नाश्ता करायला. चहा पियायला थांबू आम्ही मध्येच. तिकडे आम्ही निवदीला जाऊन बोटिंग करणार आहोत. बोटिंगमध्ये टोटल 6 ते 7-8 पॉईंट्स आहेत. तिकडे आम्हाला 7-8 पॉईंट्स दाखवणार आहेत. ते पॉईंट्स आमची टोटल आम्ही 8 जण आहोत आणि 8 जणांचे आमचे 4,500 घेतलेले आहेत. स्वस्त घेतले. हां हां, बाकी सगळं तिकडे जाऊन दाखवतो. गरम गरम चहा. आता आम्ही बोटिंग मध्ये आलेलो आहोत आणि इकडचा एक्सपिरियन्स, ओ माय गॉड. गाईस, तर आम्ही आता अशा प्रकारे आलो इथे कायाकिंग करायला. इथे आम्ही स्टार्ट केलं कायाकिंग करायला आणि इथे सगळे माझे कलिग्स पाठीमागेच आहेत. ए गाईस, तुम्ही दिसताय, हाय करा. तर आम्ही स्टार्ट करतोय आता. आता आम्ही इथे कायाकिंग करतोय. पौर्णिमा, हाय कर. तुझा एक्सपिरियन्स सांग, कसं वाटतं? इट वॉज वॉट अँड ऑसम. ओ माय गॉड, एवढं भारी आहे ना आयुष्यात. हात दुखत आहेत थोडेसे. आता आम्ही इकडे बीचला आलो आहे, शिरोडा बीचला. इकडे स्कुबा करायला आलेलो पण लेट झाला आहे, तर त्यामुळे आता आम्हाला स्कुबा करायला नाही मिळणार आहे. तर आम्ही आता बीचवरती एन्जॉय करणार आहोत. फायनली आमची थाळी आलेली आहे. एवढा टाइम वेट करून. आणि कोकणला आल्यापासून मी फर्स्ट फिश थाळी खाते. आम्ही व्हेजिटेरियन. प्रॉन्सवाली. फायनली आमचं जेवण झालं आणि जेवण एवढं सुंदर होतं, एवढं छान होतं ना, आयुष्यपत. एवढं चविष्ट होतं ना. त्याच्यामध्ये अनएक्सपेक्टेड हे होतं की खेकडा. खेकडा जो की थाळीमध्ये आमच्या क्रॅब कोळंबीच्या आणि सुरमईच्या थाळीमध्ये खेकडा. आम्ही आज इथे जेवायला आलेलो आणि जेवण खूप सुंदर आहे, खूप जास्त चांगलं आहे. आणि या काकीने आम्हाला जेवण दिलेलं आहे. इथे आलात तर नक्की या. जेवण खूप छान होतं की. आजी छान दिसतंय एकदम. काकांनी आम्हाला खूप चांगलं फिरवलं. काका, थँक्यू सो मच एवढं आम्हाला फिरवल्याबद्दल आणि एवढं सगळं दाखवल्याबद्दल. तुम्हाला काय बोलायचं?
काकांचा नंबर वगैरे आहे ना, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्हाला इकडे फिरायचं वगैरे असेल तर काकांना कॉन्टॅक्ट करा. वेंगुर्ला. नमस्कार. नमस्कार. चला बाय बाय. जा तुमच्या घरी आहे. हे आजीचं घर आहे इथे. हे आम्ही ते मंदिराजवळ उतरलोय. आता आम्ही चाललोय जान्हवीच्या घरी. आजी चला जावा सावकाश. आता आम्ही फायनली जान्हवीच्या घरी पोहोचलोय आणि जान्हवीच्या आईने आमच्यासाठी स्पेशल बनवले पातळे. आता आम्ही फायनली सगळे पातळे संपले. खूप टेस्टी आहे. खूप 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 टेस्टी. काहीतरी आवडतं. अशा प्रकारे आता मी चिकन चुलीवर बनवायला चालू केलंय बाहेर. चुलीवरचं चिकन म्हणजे वाव. चिकन 65.